भारत आणि इंग्लंड यांच्यातील आगामी T20 सिरीजची पहिली मॅच कोलकात्याच्या ईडन गार्डनवर 24 तासांच्या आत होणार आहे। ही मॅच 5 मॅचेसच्या मालिकेचा भाग असेल आणि दोन्ही टीम्स या मॅचमध्ये विजय मिळवण्यासाठी तयार आहेत। इंग्लंडने त्यांच्या प्लेइंग 11ची घोषणा आधीच केली आहे, तर भारताच्या कॅम्पमधून देखील काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या आहेत। या बातम्यांनुसार भारताच्या संभाव्य प्लेइंग 11मध्ये 9 खेळाडू जवळजवळ निश्चित झाले आहेत, पण उर्वरित 2 स्थानांसाठी एक मोठी लढाई होऊ शकते। आता आपण आजच्या मॅचमध्ये कोण कोण खेळणार आहेत ते पाहूयात। टीम इंडियामध्ये ओपनिंगच्या स्थानाबाबत जास्त गोंधळ नाही। संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा हे दोन्ही प्लेयर नेहमीच प्रभावी खेळ करत आले आहेत। गेल्या काही सिरीजमध्ये हे दोघेही शानदार फॉर्ममध्ये होते आणि त्यांनी ओपनिंग करताच मॅचेस भारताच्या बाजूला आणत होते। संजू सॅमसन आपल्या विकेट किपिंगसह उत्कृष्ट बॅटिंग करत आहे, तर अभिषेक शर्मा त्याच्या ताबडतोब फटक्यांमुळे लक्ष वेधून घेत आहे। त्यामुळे दोघांचा ओपनिंगला उतरण्याचा जास्त संभाव्य आहे। टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरमध्ये तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग आणि नितीश कुमार रेड्डी यांचा समावेश होऊ शकतो। तिलक वर्माने त्याच्या शानदार खेळामुळे खूपच अपेक्षा निर्माण केल्या आहेत आणि तो भारतासाठी एक महत्त्वाचा खेळाडू बनू शकतो। सूर्यकुमार यादव याचं नाव खास करून T20 क्रिकेटमध्ये खूप मोठं आहे। त्याची विस्फोटक बॅटिंग भारताच्या मिडल ऑर्डरला मजबूती देऊ शकते। हार्दिक पांड्या हा एक उत्कृष्ट ऑलराऊंडर आहे आणि त्याची बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकते। रिंकू सिंग आणि नितीश रेड्डी हे देखील मिडलमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात। या सर्व प्लेयर्समध्ये अनुभव आणि क्षमता आहे, त्यामुळे त्यांचा समावेश मिडलमध्ये होण्याची शक्यता आहे। स्पिन विभागात अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांचा समावेश होऊ शकतो। अक्षर पटेल हा टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन आहे आणि तो विकेट घेण्यात सक्षम आहे। त्याची चांगली कंट्रोल असलेली बॉलिंग भारतासाठी उपयोगी ठरू शकते। तसेच वरुण चक्रवर्तीने आपल्या वेगळ्या आणि कष्टपूर्ण बॉलिंगने अनेक मॅचमध्ये आपला ठसा सोडला आहे। त्याची गोगली आणि चतुराई इंग्लंडच्या बॅटर्ससाठी कठीण असू शकते, परंतु स्पिनर्ससाठी एक मोठी चढाई आहे, कारण रवी बिश्नोई आणि वॉशिंग्टन सुंदर यांसारख्या प्लेयर्सने देखील आपली दावेदारी केली आहे। तर ही सध्याच्या परिस्थितीत वरुण चक्रवर्तीला अधिक संधी मिळण्याची शक्यता आहे। पेस बॉलिंगमध्ये अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमी यांचा समावेश होऊ शकतो। अर्शदीप सिंग चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि त्याच्या बॉलिंगमध्ये अचूकता आहे। त्याची स्टाईल इंग्लंडच्या बॅटर्ससाठी चांगली आव्हान ठरू शकते। मोहम्मद शमी हा अनुभवाने परिपूर्ण आहे आणि त्याची वेगवान बॉलिंग भारतासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते। त्याचबरोबर हार्दिक पांड्या आणि नितीश कुमार रेड्डी हे देखील पेस बॉलिंगमध्ये योगदान देऊ शकतात, ज्यामुळे टीमला अधिक बॉलिंग ऑप्शन्स मिळतील। आता पण ही टीम कशी होऊ शकते हे पाहूया। संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती।